स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर स्मारक समिती यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा स्वातंत्र्यसैनिक दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार यंदा देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांना जाहीर करण्यात आला आहे। ही घोषणा समितीचे विश्वस्त ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत केली। दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी उंडाळ येथे आयोजित 43व्या स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशनात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। पुरस्काराचे स्वरूप 51,000 रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि मानपत्र असे आहे। 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार असून विविध मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत। कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे। 18 फेब्रुवारीला नेहमीप्रमाणे स्वातंत्र्य सैनिक दादासाहेब उंडाळकर यांच्या स्मृतीनिमित्त 52 वर्ष झाली सातत्याने या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांचा मेळावा हा कायम आयोजित केला जातो। यावर्षी जीवनगौरव पुरस्कार हा सर्वोच्च न्यायालयाचे रिटायर्ड मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांना आपण दिलेला आहे आणि या कार्यक्रमात अध्यक्ष आणि ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातोय ते कालच पार पडलेल्या 99व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ लेखक विश्वासराव पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान होणार आहे। या कार्यक्रमाला मेघालय राज्याचे माजी मुख्य न्यायाधीश रणजितजी मोरे आणि मुंबई हायकोर्टचे चीफ जस्टिस प्रदीप देशमुख यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे। आपण या सर्व कार्यक्रमामध्ये ज्यांनी या पश्चिम महाराष्ट्रामध्ये खंडपीठ घेतलं आणि सामाजिक न्यायातून सामान्य माणसाला जो न्याय प्रदान केला त्यासाठी आपण हा पुरस्कार त्यांना देतोय।